श्रीरामपूर व्यापाऱ्यांच्या आमरण उपोषणाची सांगता। आज गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता श्रीरामपूर पुनर्वसन समितीच्या वतीनं गेल्या 7 दिवसांपासून विस्थापित पोलीस स्टेशन समोरील गाळेधारकांचा आमरण उपोषण मेन रोड गांधी पुतळा येथे चालू होतं। त्या उपोषणाची सांगता आज झाली। यावेळी भाजप उत्तर जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर तसेच श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, व्यापारी असोसिएशनचे गौतम उपाध्याय, संयोजन समितीचे सुभाष त्रिभुवन आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मच्छिंद्र घोलप तसेच भाजप उत्तर जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देण्यात आलं। त्यावेळी भाजप जिल्हाध्यक्षांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की गेल्या 7 दिवसापासून उपोषण चालू आहे आणि या उपोषणास्थळी मागे देखील येऊन गेलो होतो आणि काल पालकमंत्र्यांची भेट घेऊन विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांचं पुनर्वसन करिता पालकमंत्र्यांबरोबर चर्चा करून लवकरात लवकर शासन दरबारी व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे। तसेच श्रीरामपूर नगरपालिका मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। प्रशासन तुमचंच आहे, कोणालाही वारंवार सोडणार नाही। शेवटी पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाषदादा त्रिभुवन यांनी मुख्याधिकारी व भाजप उत्तर जिल्हाध्यक्षांचे आभार व्यक्त केले। यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय आणि इतर व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपोषणाला अनेक सामाजिक राजकीय व्यापाऱ्यांनी आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला। या उपोषणाला फयाज पठाण, सरदार अत्तार, कल्पना नरवडे, तरन्नुम अत्तार, बॉबी सहानी, कैलास बाविस्कर, जयसिंग देवकाते, प्रदीप निकम, सदमान मलिक, वैशाली पालकर, विशाल सावद्रा, इम्रान अत्तर, सुमन थोरात, इस्माईल मेमन, श्रीराम निकुंभ, बिलाल अत्तार, बेबी पालकर, कुवर, गौस तांबोळी, मुनीर तांबोळी, अल्ताफ अत्तार, कासलीवाल, आदिनाथ सुपेकर आणि इतर व्यापारी वर्ग उपस्थित होते।